भारत कोकाटे हे मंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू आहेत। माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत, तर त्यांचे बंधू भारत कोकाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या। दोन्ही बंधूंमधील हे राजकीय मतभेद नेमके का आहेत बघूया एका रिपोर्टमधून। अजितदादांच्या मंत्र्याचा भाऊ भाजपमध्ये, माणिकराव कोकाटेंचा भाऊ भाजपवासी, एका भावाच्या हाती घड्याळ, दुसऱ्याच्या हाती कमळ। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादीत आहेत। माणिकराव राष्ट्रवादीचं काम करत असताना त्यांचे सख्खे भाऊ भारत कोकाटे यांनी भाजपात प्रवेश केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत कोकाटेंनी भाजपचं कमळ हाती घेतलं। खरं तर भारत कोकाटे गेल्या अनेक वर्षांपासून माणिकराव कोकाटेंपासून लांब आहेत। राजकीय मतभेद असल्यानं भारत कोकाटेंनी वेगळा पक्ष आणि वेगळा मार्ग निवडला। आताही ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात होते, तिथून त्यांनी आता भाजपात प्रवेश केला। माणिकरावांशी मतभेद आहेत, मात्र कौटुंबिक कलह नसल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यांचा आणि माझा राजकीय मतभेद आहे, आमचे फक्त राजकीय मतभेद आहे। आमच्या कुटुंबात कुठलाही कलह नाही। आजही कौटुंबिक काही असलं तरी आम्ही एकत्र येतो आणि राजकारणामध्ये त्यांनी त्यांचं स्वतःचं स्थान निर्माण केलंय, तसंच मलाही असं वाटलं आपणही स्वतःचं स्थान निर्माण करावं, म्हणून मी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। भारत कोकाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना आपण कोणत्याही पदासाठी प्रवेश केला नसून कार्यकर्त्यांची कामं करण्यासाठी भाजपसोबत गेल्याचं सांगितलंय। 8 ऑगस्ट 2022ला मी उबाटा सेनेत प्रवेशही केला होता, परंतु आजपर्यंत मी कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकलो नाही। आणि खरोखर जर कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असेल तर देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, अमितजी शाह साहेब आणि राज्याचे कणखर असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी आज मला आदरणीय दादा चव्हाण साहेबांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। भारत कोकाटे यांना भाजपमध्ये घेताना भाजपच्या नेत्यांनी काहीतरी विचार केला असावा। भाजप भारत कोकाटेंच्या रूपानं माणिकरावांसमोर आव्हान तर उभं करत नाहीये ना, अशी कुजबूज सिन्नर भागात सुरू झाली आहे। भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आज त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर प्रवेश केला आहे। खरं तर या ग्रामीण भागामध्ये त्यांच्या प्रवेशामुळे तिथले असणारी भारतीय जनता पार्टी, तिथले असणारे कार्यकर्ते या सगळ्यांबरोबर त्यांचे पूर्वीपासूनच मैत्रीपूर्ण संबंध होते, त्यामुळे त्या भागाला एक वेगळं बळ मिळेल। कार्यकर्त्यांसाठी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं भारत कोकाटे सांगत असले तरी येत्या काळात ते विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष बांधणी करत नाहीयेत ना, याकडे त्यांचे भाऊ माणिकराव कोकाटे यांचं बारीक लक्ष असणार यात शंका नाही। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।